अहो काय झालंय बरं? तुम्ही बोलत का नाही आहात? आपल्या बरोबर जे काय झालं ते आवडलं नाहीये का तुम्हाला? हा, तुम्हाला भारी वाटत नाहीये का? हे जे काही घडतंय ते माझ्या डोक्यातून जात नाहीये का? नाही, हे सगळं थांबलं पाहिजे. मलाच काहीतरी करावं लागेल. मी आलोच. अहो पण दिस इज टू मच. आज जे काय झालं ना ते अजिबात आवडलेलं नाहीये मला. इतकं सगळं करून या दोघांना पूजेला बसण्याचा मान कसा काय मिळू शकतो? माझा कुठलाच प्लॅन कधीच अनसक्सेसफुल होत नाही. आय हॅव हँडल्ड वर्स दॅन दिस, बट आय कुडंट हँडल व्हॉट हॅपेंड टुडे. मला सवय नाही आहे या सगळ्याची. तनिषा, तनिषा, शांत हो. आय कांट. कशी शांत होऊ मी ना त्या दोघांना एकत्र बघू शकत नाही रे. इफ समबडी लुक्स एट इंद्रा, नो माय ब्लड स्टार्ट्स बॉइलिंग लाईक एनीथिंग. इंद्रा फक्त माझा. डू यू अंडरस्टँड? आय अंडरस्टँड. पण तनिषा, हे बघ, स्वतःला असा त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये. ही वेळ त्रास करून घ्यायची नाहीये, तर त्रास देण्याची. पण आता मला त्रास होतोय, त्याचं काय करू मी? अगं पण तू कशाला त्रास करून घेतेस? तुझा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय ना. तो इंद्रा तो त्या राणीला सोडून तुझ्याकडे आला सुद्धा. आणि काय हवंय तुला? हा, हे ना? इंद्रा हवाय मला कायमचा. त्याचा आज इथे येऊन काही उपयोग झाला का ग? नाही ना. त्याचं इथे येणं वॉज जस्ट पार्ट ऑफ द प्लॅन. द रिअल प्लॅन वॉज त्या दोघांचं उदो उदो न होऊ देणं. भांडणं लावायची होती ना त्यांच्यात आपल्याला. तो होता खरा प्लॅन. समजलीस की समजावू? बाजूला शांत बस. तनिषा, रिलॅक्स. मला सांग, तुला काय हवं होतं? इंद्रा हवाय मला. ती राणी आणि इंद्रा तुटलेले हवेत मला. त्या दोघांनी एकमेकांचं तोंडही बघायला नको होतं. इंद्रा त्या राणीला सोडून माझ्याकडे का आला म्हणून अख्खं घर डोक्यावर घ्यायला हवं होतं तिने. प्रचंड संशय तयार होऊन दोघांनी भांडायला हवं होतं. त्यांचा तो ब्लडी संसार तुटायला हवा होता. पण तसं काही झालंच नाही. काही झालं नाही. तनिषा, रिलॅक्स. तुझ्या मनासारखं होणार, नक्की होणार. पण त्यासाठी आपल्याला शांत राहायला हवं. शिकाऱ्याची शिकार तेव्हाच होते जेव्हा तो शांत डोक्याने फोकस्ड असतो. शिकाऱ्यापासून शिकार किती लांब गेली ना तरी शिकारी पेशन्स सोडत नाही. आणि आत्ता आपल्याला नेमकं तेच करायचं आहे. करेक्ट. बरोबर बोलतोय विक्रांत. आता एखाद प्लॅन फसला तर काय झालं एवढं त्यात? एका अटेम्प्ट नंतर आपण हार नको मानायला. तुम्हाला काय वाटलं मी इतक्या लवकर गप्पा बसणार आहे?
मी पण मुरलेली शिकारी आहे. माझ्या सावजाचा जीव घेतल्याशिवाय मी शिकार सोडत नाही कधीच. आता बघच त्या राणीवर कुठे पळू कुठे नकोची वेळ आणते की नाही ते. त्यासाठी त्यांची चारी बाजूने कोंडी करायला हवी आणि त्यासाठी मला एक पाऊल उचलावं लागेल. अहो तुम्ही हे सगळं का घेऊन आलाय तुम्ही? तू इकडे कशाला बस. आणलंय? तू इथे बस. हा? इथे बस ना. अहो पण काय झालंय? हे काय आणलंय? अगं सांगा बस ना. मला जरा. माझी इच्छा आहे म्हणून बस 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 बस. काय करताय? ह्या काय गोष्टी आणल्यात? परात, फुलं, करंडा, काय चाललंय मला ऐक सांगाल माझं. का नीट? प्रश्न विचारू नकोस. एकही प्रश्न विचारू नको. मला जे करायचंय ते करू दे. ओके. आता या परातीत पाय ठेव. काय? का? एकही प्रश्न विचारू नको. हो पण मी कसं पाय? मी परातीत पाय ठेव प्लीज. ठेवले पाय. आता हे बघा, हे असं काही केलेलं मला आवडणार नाही. आणि तुम्ही मी तुला म्हणालो होतो ना, मला जे करायचं ते करू दे. प्लीज प्रश्न विचारू नको. हो, पण तुम्ही काय करताय? कशाला धुवायचं पाय? आणि तूच म्हणाली होतीस रखुमाई नेहमी मागे राहते. राधेमुळे रुक्माई विठ्ठलावर रुसली आणि 28 युग त्याच्यापासून मागे राहिली. मला माझी रुक्माई माझ्यावर रुसलेली अजिबात चालणार नाही. आणि आज जे काही झालंय ते तुझ्या पुण्याईमुळे झालंय. आता हे बघा, तुम्ही असं काही बोलू नका. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं काही करण्याची गरज नाहीये. आणि ऐक ना, बघ मी तुझे नाही, तुझ्यातल्या रुक्मिणीचे पाय धुतोय. त्याचं प्रेम किती खरं आहे हे कळतंय मला. राधेमुळे तिचं रुसणं किती स्वाभाविक आहे हे पण कळतंय मला. आणि ऐक, मला तुझ्यातल्या त्या रुक्मिणीचे पाय धुवतो प्लीज. प्लीज ऐक माझं. थँक्यू. बायको म्हणून तुझ्यासाठी जे करायला हवं ते करण्यात मी नेहमी कमी पडलोय राणी. हो, असं काहीच नाहीये. असंच आहे. हे बघा, काही असलं ना तरी तुम्ही माझे असं पाय धुणं नाही बरं वाटत. का बरोबर नाही वाटत? जावाई म्हणून, नवरा म्हणून पुरुष नेहमीच मान ठेवत आलेत. बायकांना त्यांचा मान कधी मिळालाच नाही. खरं तर घरातली स्त्री पुरुषाचा संसार सांभाळण्यासाठी पायाला भिंगरी बांधून पळत असते. याची जाणीव ठेवून पुरुष किती वेळा बायकोचा पाय पडतो? कधीच नाही. या उलट बायकोच नेहमी पुरुषाचा पाय पडत असते, त्याचा मान ठेवत असते. असं का? संसार दोघांचा आहे ना. दोघं इक्वली कष्ट करतायत संसार सांभाळण्यासाठी. पण नेहमी पुरुषाचाच मान, बायकोला कधी मानच नाही. असं का? मग नवऱ्याने हे सगळं बायकोसाठी का नाही करायचं? राणी, मला माझ्या रुक्मिणीला कधीच रुसू द्यायचं नाही. तिला कधीच मागे ठेवायचं नाही. मला आपल्या या विठ्ठल रुक्मिणीच्या संसारात कधीच कोणा तिसऱ्याला येऊ द्यायचं नाही. सकाळी मला त्या रुक्मिणीची पूजा नाही करता आली.
पण आता माझ्या या रुक्मिणीची पूजा करण्याचं भाग्य माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस प्लीज. तुम्ही उठा बघ, उठा. इंद्रजीत, तुमच्यासारखा नवरा जगात शोधून सुद्धा सापडणार नाही. असं नको बोलूस राणी, मला त्रास होतोय. तुला नाही माहित मी कुठे अडकलो. तुझ्यापासून सगळं लपवताना मलाही खूप त्रास होतोय. पण तुला जर हे सगळं कळलं तर तुलाही त्रास होईल, म्हणून मला हे लपवावं लागतं. तुला खरंच खूप कमाल आहेस. मी मूर्ख आहे जो एवढी मोठी चूक करून बसलो. खरं तर माझ्याकडून ही चूक झाली आहे की नाही हे सुद्धा मला कळत नाही. हे पण जर झाली असेल तर मीच दोषी आहे. मला माफ कर, मला माफ कर. शांत व्हा तुम्ही. हे बघा, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही माझी साथ कधीच सोडणार नाही. तुम्ही कायम आयुष्यभर माझ्यासोबत असणार आहात. आणि मी सुद्धा. मला माहिती आहे तुम्ही आयुष्यभर माझी साथ सोडणार नाही. तनिषा, तनिषा तू काय करतेस इथे? अगं तू जा. ऐक माझं, राणी कधी पण येईल. तू जा इथून. तुझ्यामुळे परत प्रॉब्लेम क्रिएट होईल ग. माझ्यामुळे. इंद्रा, का वागतोयस तू माझ्यासोबत हे असं? प्रत्येक वेळी तू असं काहीतरी करतोस, सगळं माझ्यावर ढकलतोस आणि मोकळा होतोस सगळ्यात. मग ठरवतोस मला खोटं. इंद्रा, आपलं जे काही झालं ना ते मला विसरता येत नाहीये. आणि त्या रात्री जे काही झालं ना ते अजिबात करायची इच्छा नव्हती माझी. बट आय सरेंडर्ड माय सेल्फ. मी स्वतःलाही थांबवू शकले नाही आणि तुलाही. आपण एकमेकांच्या मिठीत कसे गेलो आणि पुढे कसे वाहवत गेलो हे माझं मलाच कळलं नाही इंद्रा.
लडी मला ते सगळं आठवायचंही नाहीये आणि विसरताही येत नाहीये. त्यामुळे प्लीज तू माझ्याशी हे असं बोलू नकोस. त्रास होतोय मला. अरे मी काय करू, त्रास होतोय तर? मला फक्त एवढंच आठवतंय की आय वॉज ड्रंक, मी आलो रूम मध्ये आणि मी झोपून गेलो. त्यामुळे तू जे काही सांगतेस ना त्यावर माझा विश्वास बसत नाहीये ग. आता झोपला. तुला खोटं ठरवतोयस तू मला. मी खोटं का बोलेन तुझ्याशी? तू खोटं बोलतेस असं नाही म्हणालो मी. मला एवढंच म्हणायचंय की मला आठवत नाहीये तू जे काय बोलतेस ते. आणि तरीच आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय ना, ह्या विषयावर आपण नाही बोलायचंय. मग का परत परत तोच विषय काढतेस तू? अँड लेट मी बी व्हेरी क्लिअर, तू ना असं माझ्या रूम मध्ये डिरेक्टली येत नकोस. रादर मी एकटा असेल तर येऊच नकोस. आपण बाहेर बोलूया ना जे काय बोलायचं असेल ते. हा प्लीज. इंद्रा, त्या रात्री ती रात्र आपण जगलोच नाही असं समजू. ओके देन. इंद्रजीत, आणि तू अहो तुम्हालाच उठवायला आले होते. काय झालं? काय नाही. तुम्हाला एक सांगू का मी? सकाळी सकाळी तुमचा चेहरा पाहिला ना की मला एकदम भारी वाटतं. म्हणून तर उठवायला येते मी. सकाळी सकाळी माझ्या नवऱ्याचं हे रूप पाहिलं ना की मला खूप आवडतं. Actually, you know what? I just love the way you look at me. हो का? हो. म्हणजे जेव्हा तू माझ्याकडे बघतेस ना, आय डोंट नो, मला काहीतरी होतं आणि तुला असं माझ्या जवळ घ्यावं असं वाटतं मला. ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला उशीर होतोय ना. चला आपण जाऊया. कामं होत राहतात ग राणी. पण तुला माहितीये, माझी फर्स्ट प्रायोरिटी नेहमी तूच असणार आहेस. आता आपल्या दोघांमध्ये मी कधीच कोणालाच नाही मिळणार. ना कुठली व्यक्ती, ना कुठला वाईट विचार, ना कुठलं काम, कोणीच नाही. आणि कसं आहे, मी ठरवलंय आता, जे माझ्या डोळ्यांना दिसेल, जे माझं मन मला सांगेल, त्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे. म्हणजे म्हणजे तुझं प्रेम जे सतत दिसतं मला सगळं. आणि मी ठरवलंय आता, आपल्या दोघांमध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स येतील ना, त्यांना कसं सॉल्व्ह करायचं मी ठरवलंय. लवकरच तोडगा काढणार आहे मी सगळ्या प्रॉब्लेम्सवर. तुम्ही काय बोलताय ते मला काहीच कळत नाहीये. फक्त एवढंच कळतंय की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर त्याहूनही जास्त. केटी साहेबांनी सगळ्यांना वरती कशाला बोलवलंय? नाही, मलाही काही माहित नाही. मी पण त्याचाच विचार करतोय. केटी साहेब, काय प्रॉब्लेम तर झाला नाही ना? काय मालबिल चुकीचा गेला नाही ना? सांगितलं ना, मला काही माहित नाही म्हणून. आता इंदिरा सर आल्यावरच कळेल. सर आले वाटतं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघून मला कळतंय की तुम्हाला प्रश्न पडलाय की मी इथे सगळ्यांना असं एकत्र का बोलवलंय. सांगतो. बघ कसं आहे, जेव्हा आपण पडतो, धडपडतो, तेव्हा आपल्याला गरज असते आपल्या जवळच्या माणसाच्या हाताची. माझ्या जवळची माणसं तुम्ही आहात.
असं समजा मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर काही विषयच नाही ना, तुम्ही बोलायचं ना आम्ही करायचं. होय सर, तुम्ही फक्त सांगा, ते काम झालंच म्हणून समजा. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फॅक्टरी परत मिळवण्यासाठी आपल्याला तनिषाने पैसे दिलेत. तिचे पैसे आपल्याला परत करायचे. आता एवढी मोठी रक्कम लवकरात लवकर परत करायची असेल तर आपल्याला आपला प्रॉफिट वाढवावा लागेल. आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी अर्थात आपल्याला आपलं प्रोडक्शन वाढवावं लागेल. आपल्या फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी मी असा निर्णय घेतलाय की आपण आपली फॅक्टरी 24 तास सुरू ठेवणार आहोत. ऐकायला थोडं डिफिकल्ट वाटतंय, पण एनी हाव आपल्याला हे करावं लागणार आहे. काय झालं, तुम्ही सगळे तयार आहात ना? 100% तयार आहे साहेब. टार्गेट पूर्ण केल्याशिवाय पाठ जमिनीला नाही टेकावणार. अहो साहेब, तुम्ही अडचणीत असल्यावर आम्ही गप बसू असं होईल का? काय रे? होय सर, आम्ही सगळे तयार आहे. साहेब मी पण तयार आहे. साहेब मी पण तयार आहे. काय करायचं ते तुम्ही सांगा. सर, तुम्ही काही काळजी करू नका. आपण तनिषा मॅडमचे पैसे लवकरात लवकर फेडू. सर, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळा प्लॅन करतो. आम्ही 1 मिनिट पण वाया जाऊ नाही देणार. हा, मला माहित होतं तुम्ही सगळे माझ्यासाठी नक्की उभे आहे. थँक्यू सो मच. हो सर, थँक्यू काय बोलताय सर. तुम्ही आणि आबासाहेबांनी आमच्यासाठी जे केलंय त्याच्या पुढे हे काहीच नाही. सर, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. सगळं ठीक होईल सर. पण आणखी एक महत्वाची गोष्ट, कुठल्याही कामगाराचं कुटुंब सफर होणार नाही या सगळ्याची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची. ओके सर, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमच्यावर जो कर्जाचा डोंगर आहे ना, ते आम्ही सगळी मिळून उतरवू. हा, थँक्यू सो मच. बरं, चला सगळे आपापल्या कामाला लागा. ओके.